पोलिसांनी प्रयागराजमधून संभाजीनगरमध्ये आणलं होतं आणि त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। एकंदरीतच हे दृश्य आपण पाहतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणलं गेलं आणि आता इथून बीडकडे पोलीस त्याला घेऊन रवाना झाले आहेत। बीड पोलिसांच्या ताब्यात त्याला केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याचा खटला चालवला जाणार आहे। अनेक व्हिडिओज सतीश भोसलेचे समोर आले होते आणि त्याच संदर्भात अगदी एका व्यक्तीला अमानुष मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला होता। त्या संदर्भात त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे। माधव सावरगाव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। माधव, बीडकडे त्याला नेलं जातंय, कोर्टात हजेरी होणार आहे, नेमकं आजचा दिवस कसा असणार आहे खोक्या भाईसाठी? वैष्णवी, बीड पोलिसांनी प्रयागराज मधून खोक्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला आता महाराष्ट्रात आणण्यात आलेला आहे। मुंबईतून सकाळी थेट विमानानं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणल्यानंतर आता अत्यंत वेगानं बीडकडे त्याला घेऊन जाण्यात येत आहे। सोबत जवळपास 6 जणांची टीम आहे। बीड पोलिसांची 2 पथकं छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर थांबलेले होते। आता त्यानंतर आज 1 तासाभरामध्ये आता थोड्याच वेळात आपण त्याच मार्गावर आहोत ज्या मार्गावरून त्याला बीडकडे घेऊन जात आहेत। साधारणतः तासभरामध्ये बीड शहरामध्ये पोहोचेल। बीडमध्ये गेल्यानंतर एसपी ऑफिसमध्ये त्याची चौकशी सुरू केली जाईल। चौकशीनंतर त्याला असं सांगितलं जातंय की शिरूरला सुद्धा घेऊन जाण्यात येईल, कारण काल रात्री वन विभागाने जी कारवाई केली होती त्या परिसरामध्ये त्याचे अनेक गोष्टी, अनेक लोक तक्रारदार आहेत आणि त्या अनुषंगानं ज्या तक्रारी आहेत आतापर्यंत तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या संदर्भातली प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी त्यांना त्या खोक्याला तिथे घेऊन गेलं जाईल असं सांगितलं जात आहे। पण सखोल चौकशी केल्यानंतर पुढची कारवाई पोलीस करणार आहेत। सगळ्यात धक्कादायक म्हणजे आता तू जसं सांगितली की एका कुटुंबियांना ढाकलेच्या 2 भावांना, मुलगा आणि वडिलांना मारहाण केल्यानंतर त्याची पहिली तक्रार झाली होती। तक्रारीनंतर त्याचे वेगवेगळे कारणामे समोर आले होते, वेगवेगळे व्हिडिओ समोर आले होते आणि ते असे अत्यंत धक्कादायक आहेत आणि अशा अनेक प्रकारच्या गोष्टी खोक्याकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू होत्या। त्याच्या मागे राजकीय विरोध होता, ही चर्चा सुरू झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये कोट्यवधी रुपयाचे व्यवहार असलेला बंडल, लाखोंची बंडल सोबत घेऊन फिरणारा हा खोक्या आहे तरी कसा, त्याचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केलेली आहे। आता बघूयात की बीडमध्ये घेऊन गेल्यानंतर पुढे काय काय तपासामध्ये होतं आणि पुढची कारवाई पोलीस काय करतात। नक्कीच माधव, परंतु त्याची कोठडी नेमकं पोलीस घेतील की न्यायालयीन कोठडी मिळेल किंवा वन विभाग त्याची कोठडी घेईल, या संदर्भात काही अपडेट आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वन विभागाचे वेगवेगळे स्वतंत्र गुन्हे आहेत। वन विभागाच्या कायद्यामध्ये ज्या प्राण्यांची शिकार करणं निर्बंध आहेत त्याची शिकार केल्याचा त्याच्यावर ठपका असणार आहे। त्याचबरोबर वन विभागाचे जे कायदे आहेत त्या कायद्याचं उल्लंघन त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे त्याचे गुन्हे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जो मारहाणीचा खुनाच्या प्रयत्नाचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वेगवेगळे तपासामध्ये समोर आले आणि त्या अनुषंगानं आणखी 2 गुन्हे वाढलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर पोलीस या सगळ्यांचा तपास करण्यासाठी साधारणतः 14 दिवसाची किंवा त्यापेक्षा अधिक कोठडी, पोलीस कोठडी मागू शकतात आणि हा सगळा प्रकार गंभीर असल्यामुळं न्यायालयाकडून सुद्धा पोलीस कोठडी मिळेल अशी शक्यता आहे आणि त्याचं नाकारता येत नाही, कारण त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत ते केवळ कुठल्या प्राण्यांची, पक्षाची शिकार मारण्यापर्यंत किंवा वन विभागावर कारवाई करण्यापर्यंत किंवा अतिक्रमण करण्यापर्यंत इथपर्यंत नाही केले, तर लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे। तो अनेकांना मारहाण यापूर्वी केलेला आहे, काही तक्रारी आता हळूहळू वाढलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की फक्त प्राण्यांनाच नाही तर अगदी माणसांना सुद्धा अमानुष मारहाण केली आणि त्यामुळे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। खरंच आज कोर्टात काय होतंय, खोक्याबाईचा आजचा दिवस कसा असणार आहे याकडे प्रत्येक अपडेट आपली असणार आहे। जाणून घेत राहू तुमच्याकडे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी। आणि यानंतर आता इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वन विभाग बुलडोझर फिरवलाय, तर खोक्या भोसलेच्या शिरूर कासार गावात असलेल्या ग्लास हाऊसवरती बुलडोझर फिरवण्यात आलाय। वन विभागाच्या जागेवरती हे अनधिकृतपणे घर बांधण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता वन विभागानं ही कारवाई केली आहे।
खरं म्हणजे आता इथे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवला। यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। बोक्या खोक्या किंवा ठोक्या असो कुणीही सोडणार नाही, या सगळ्यांना ठोकणारच असा इशारा राज्यातील गुंडांना फडणवीसांनी दिलाय। बीड जिल्ह्यातील कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। कोर्टात सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं कळत आहे। तर 40 ते 50 गुंडांनी हातात शस्त्र घेऊन भिसे कुटुंबियांवरती हल्ला केला। मारहाणीत भिसे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। यात मार खाणाराच मारकुटा निघाल्याचं पाहायला मिळत आहे। धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केलेल्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे। ओंकार सातपुतेला खिंडकरनं मारहाण केली होती आणि आता ओंकार सातपुते मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बीडच्या पोलीस दलामध्ये आता आडनावाचा वापर बंद करण्यात आलाय। पोलिसांच्या नेमप्लेटवरती आता जातीचा उल्लेख असणार नाहीये। सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा निर्णय घेतलाय। त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। फडणवीसांनी दिल्लीत ही भेट घेतली। गडचिरोली मायनिंग हब, नागपूर विमानतळ याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधी लवकरात लवकरच मिळावा या संदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील नाराज आहेत। त्यांनी माझ्याकडे नाराजी बोलून दाखवली असं हसन मुश्रीफ म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याची माहिती आहे। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि मिनल खदगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीनंतर घोषणाबाजी आणि गोंधळ झाला। बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। नितेश राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तसंच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना धक्काबुक्की केली। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर विभागांना मिळत असल्याचं दिसून येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी अर्थ विभागाकडे वळवला असल्याचं स्पष्ट झालंय। सामाजिक न्याय विभागाचा 3000 कोटी तर आदिवासी विभागाचा तब्बल 4000 कोटींचा निधी अर्थ विभागानं वळवलाय। वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर झालाय। प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार शिंदेंना देण्यात येणार आहे। देहू इथे 16 मार्चला पुरस्कार प्रदान केला जाईल आणि यावेळी संतांचे वंशज आणि मानाच्या मुख्य 7 पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील। रंग बरसे। आणि आता आपण पाहतोय होळी संदर्भातली बातमी। मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। अनेक कोळीवाडे आज होळीनिमित्त सजल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यामध्ये अभिनेता राज हंचनाळे, अभिनेत्री स्वर्धा ठिगळे आणि बालकलाकार इरा पारवाडे हे उपस्थित होते। त्यांनी कोळी बांधवांबरोबर होळी साजरी केली तेव्हाचीच ही दृश्य। एकंदरीतच देशभरात होळीचा उत्साह आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा होळी दहन केलं। सहकुटुंब होळीचं पूजन करून शिंदेंनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। सोबतच पर्यावरणपूरक रंग वापरत होळी खेळण्याचं शिंदेंनी आवाहन सुद्धा केलं।
हे अरे तिकडे पेट धरेले मागे या ना तुम्ही लोक. महाराष्ट्रावरची इडापिडा दुःख संकट सगळी या होळीमध्ये जळून खाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो. गेले 2.5 वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे. यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळीनिमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, मग आमचे लाडके शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि यानंतर टॉप 50कडे आपण वळतोय. होळीच्याच बातम्यांनी सुरुवात करूयात. होळीच्या पार्श्वभूमीवरती भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवारांनीही होळीची पूजा केली आहे. चंद्रपुरातील निवासस्थानाजवळील होळीची पूजा करत महाराष्ट्रातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरती होळी पेटवत जन आक्रोश समितीनं आंदोलन केलंय. 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा निषेध करत सरकारच्या नावानं यावेळी शिमगा करण्यात आला. रायगडचे मंत्री, खासदार, आमदारांनी महामार्ग लवकर पूर्ण केला नाही तर त्यांना या महामार्गावरती फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय. होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजेच हळकुंडाची मिरवणूक काढण्याची महाडमध्ये प्रथा आहे. महाडमध्ये वाजत गाजत हळकुंडाची मिरवणूक काढण्यात आली आहे. सजवलेल्या बैलगाडीवरती हे हळकुंड घेऊन खालूच्या तालावरती नाचत यावेळी जल्लोष करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील रायगड इथल्या सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली आहे. मुजावर परिवाराकडून होळी दहन करण्यात आलं. शेकडो ट्रक नारळ, भाविकांची जुनी कपडी याची होळी करण्यात आली. तर यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले. यात्रेतील होळीचं यावर्षीचं हे 50वं वर्ष आहे. माहीमच्या मच्छीमार कॉलनीमध्ये कोळी बांधवांकडून होळीचा सण साजरा केला जातोय. कोळी महिला पारंपरिक कपडे परिधान करून ठेका धरत आहेत. उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन करून नागरिकांनी पूजा केली. यावेळी पारंपरिक पद्धतीनं पोशाख परिधान करून महिलांनी होळीची पूजा केली आहे. होळीचं दहन करताना सर्वांचं जीवन आरोग्य संपन्न राहावं आणि सुख समृद्धी तसंच भरभराटीत जावं अशी नागरिकांनी होळीसमोर प्रार्थना केली आहे. मावळच्या शिरगावमध्ये मोठ्या उत्साहात होळीचं दहन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक पद्धतीनं पोशाख परिधान करून होळीची पूजा केली गेली. होळीचं दहन करताना समाजातील अस्थिरता नाहीशी होऊन सुखसमृद्धी कायम राहावी अशी मनोभावी प्रार्थना केली गेली. वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनीही वरळी कोळीवाड्यातल्या होळी महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत कोळी गाण्यांवरती ठेकाही धरला होता.